उपवासाचे दिवस सुरू झाले आहेत, म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने फक्त 3 पदार्थ वापरून हे असे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. नेहमीप्रमाणेच हे लाडू जितके चविष्ट लागतात तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत. अजिबात साखर न वापरता किंवा कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता साध्या सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारे रवाळ असे उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते लगेचच पाहूयात आपण. उपवासाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि घरातली एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर इथं सर्वात आधी 1 कप असं मी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे. राजगिरा पाव कप घेतला आहे. राजगिऱ्यामुळे जी कडकडून भूक लागते उपवासाच्या दिवशी तर तशी ती भूक लागत नाही. भूक नियंत्रणात ठेवण्याचं काम राजगिरा करते. 1 कप असं शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे सुद्धा त्वरित ऊर्जा प्रदान करतात उपवासाच्या दिवशी, त्यामुळे आवर्जून थोडे तरी शेंगदाणे आपण खातोच. आता हे तिन्ही जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये झाकण लावून छान असं बारीक करून घेतलं आहे. तर एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊया आपण. आता बघू शकता आपण हे तिन्ही जिन्नस छान असं बारीक पीठ याचं बनवून घेतलं आहे. चांगलं पीठ तयार करून घेतलं आहे, म्हणजे फक्त यामध्ये मोठे दाणे राहता कामा नये. थोडंसं भरड असेल तरी देखील चालेल. तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. कणिक मळतो तसंच घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्तीचं पाणी घालायचं नाही, नाहीतर लगेचच पीठ सैलसर होतं. गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे भरून साजूक तूप घालायचं आहे. उपवासाच्या दिवशी साजूक तुपाचाच वापर करतात, त्यामुळे इथे मी साजूक तूप वापरले आहे. तर तुम्ही तेलसुद्धा वापरायचं असेल तर वापरू शकता. तर आता ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपण अशा पद्धतीने दाखवते आहे. चपटी पुरी करून घ्यायची आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे लाडू दाखवत आहे. तर छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि त्याला चपट करून घ्यायचं. बघू शकता आपण ह्या पिठाच्या छान अशा पुऱ्या बनवून घेतल्या आहेत सगळ्याच. आता एकदा हे तूप वितळलं की छान असं मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे आणि आपण ज्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या एक एक सोडून घ्यायच्या आणि 2 मिनिट मंद आच करून 2 मिनिट एका बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायच्या आणि मगच दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं. सोनेरी रंग येईपर्यंत छान अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने बघू शकता खूप छान रंग आला आहे. तर ह्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात. तर आपण एका जाळीत काढून घेऊया. याचं तूप सगळं वितळून घेऊया. चाळणी टाकल्यानंतर सगळं तूप नितळून येतं खाली. तर हे एका मोठ्या भांड्यावर ठेवूया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत. 2 मिनिट एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने 2 मिनिट असं मंद आचेवर आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. मंद ते मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मंद आचेवर सुद्धा ह्या पुऱ्या विरघळल्या जातात, त्यामुळे मध्यम आचेवर तूप छान गरम झालं की पुऱ्या सोडायच्या. नंतर पुऱ्या सोडून झाल्यानंतर मंद आच करून सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत. गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात तोडून दाखवल्या आहेत, पण क्लिप ही मिस झाली आहे. तर सगळ्या पुऱ्या यामध्ये थंड झाल्यानंतर बारीक करून घेतल्या आहेत तुकडे करून. लगेचच रवाळ असं हे दरदरीत असं मिश्रण तयार होतं. खूप छान मिश्रण तयार होतं. तर हे एका ताटामध्ये काढूया आपण आता. आणि यासाठी मी हे पुऱ्यांचं मिश्रण 2 कप असं झालं होतं, तर 1 कप असा गूळ मी वापरला आहे बारीक चिरलेला असा. तर ही क्लिप मिस झाली आहे गूळ टाकण्याची. तर मिक्सरमध्येच गूळ टाकून मी बारीक करून घेतलं आहे मिश्रण. छान असं ह्या मिश्रणाला लगेचच बाइंडिंग आलं आहे. यामध्ये तूपसुद्धा टाकायची गरज नाही. बघू शकता खूप छान असं बाइंडिंग आलं आहे. तर हे लाडू अगदी छान पद्धतीने वळले जात आहेत. पाहू शकता ह्या पद्धतीने तुम्ही गोल गोल असे हे लाडू बनवून घेऊ शकतात आणि खूप छान असे हे लाडू दिसायला सुद्धा छान आहेत आणि खायला सुद्धा खूप पौष्टिक आहेत आणि टेस्टीसुद्धा आहेत. तर ही लाडूची रेसिपी नक्की घरी ट्राय करा. जेव्हा मी पुऱ्या तोडून मिक्सरच्या भांड्यात टाकल्या आणि गूळसुद्धा टाकला तेव्हाची क्लिप मिस झाली आहे, त्यासाठी क्षमस्व. तर हे लाडू आपण बघू शकता खूप छान पद्धतीने अशा पद्धतीने वळले जात आहेत. तर अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण बनवून घेऊया.
पचायला हलके आणि ग्लुटन फ्री शिंगाडा पीठ आणि राजगिरा दोन्ही पचायला हलके असतात आणि पोटाला सुद्धा आराम देतात. रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत होते. गूळ आणि राजगिरा आहे, यामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असते, जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. प्रोटीन आणि फायबरने भरपूर राजगिरा आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरले राहते. म्हणून हे लाडू तुम्ही उपवासाच्या दिवशी नक्की खा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.